वाकलांचा वाघ डेफिनेटली केतन म्हात्रे, ज्याच्या नावावरती 39 बाईक आणि 6 फोर व्हीलर करण्याचा विक्रम, जिंकण्याचा विक्रम ज्याने केलाय. डेफिनेटली वाकलांचा वाघ केतन म्हात्रेला आपण खऱ्या अर्थाने पाहतोय प्रत्येक मॅच मध्ये, बिग बॅश मध्ये देखील आज तो इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला, दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू असेल तर प्लीज तुम्हाला रिपोर्टिंग करा, ही अनिवार्य असेल. चला नार्ली बाग स्टार, तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत लगेच पोहोचा. बघा, हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे आणि असं म्हणतात ना की तुमच्या आई वडिलांनी जे तुम्हाला नाव दिलंय ना, ते नाव या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती लौकिक करायचं असेल ना, तर तुम्हाला इथनं चांगला खेळ तो कन्वर्ट करावा लागेल. म्हणजे ही 22 यार्डची खेळपट्टी आहे ना, जे काय करायचं ना ते आज करावं लागेल. उद्या जर तुम्ही करायला गेलं ना, मग ते काम तुमचं परिपूर्ण होणार नाहीये. आणि असं म्हणतात ना, जे काय करायचंय, जे काय घडामोड करायची ना, ते आताच करावं लागेल. यस पंचाकडनं येते ग्रीन सिग्नल. फर्स्ट बॉल गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हरने. पहिला बॉल वा, यावेळेला पिक केलाय गोलंदाजाचा, मात्र इरादा आहे पक्का. इथे फलंदाजने टोकलाय चौका, फलंदाज मात्र हक्का बक्का, यावेळेला आलाय चौकार. 4 धाबा. विश्वजित ठाकूर धरूनची बॅट, एक बॉलरची लावतोय वाट. विश्वजित ठाकूर यस, जर आपण पाहिलं तर यावेळेला व्हाईट बॉलची सांगता होते. पहिलाच बॉल चौकार, त्यानंतर गोलंदाजावरती प्रेशर. आणि क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की प्रेशर जर हे कुकरमध्ये आलं ना, मग त्याची शिट्टी वाजते. हो, यावेळेला चेंडू गोलंदाजाने काय लेंथवरती पिक केला. बघा, चेंडू मात्र योग्य त्या लेंथवरती हाताळला आणि त्यानंतर मात्र चेंडूची गती होती ना, पेस ऑफ केला आणि खऱ्या अर्थाने फलंदाजाला मात्र आपल्या सापल्यामध्ये अडकवलं गेलंय. डॉट बॉलची सांगता होते गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर विश्वास. वा, याही वेळेला फटका बसला. जेल होईल का? मात्र थोडासा क्षेत्ररक्षक लांबवर राहिलाय. जेल झाला असता तर या टुर्नामेंट मधला चांगला जेल परिपूर्ण झाला असता. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द डे म्हटलं गेलं असतं, मात्र जेल कॅरी झालेलं नाहीये. पुण्यात जर आपण पाहिलं तर 2 धाबा, 2 धाब्याने धावफलकामध्ये वाढ होते. 7 धाबा आपण पाहतोय. गोलंदाज मिस्टर याही वेळेला अकराज बॅटने खेळलाय. आडव्या बॅटचा योग्य तो वापर केलाय, बॉटम बॅटचा वापर केलाय. मात्र यावेळेला यस नो आणि शेवटच्या क्षणाला कॉल इज नॉट डिस्कनेक्टेड. आणि आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने या 2 धाबा त्या देखील कन्वर्ट केल्या गेल्या. या 2 धाब्याने पुण्याच्या धावपलकीमध्ये होते वाढ. धावपलक जाऊन पोहोचलाय 9. चार चेंडू 9 धावा. हो, यावेळेला देखील शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑन जॅम, डीप मध्ये पॅट्रोलिंग आहे. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रमाणामध्ये देखील झालंय. इथे मात्र एकच धाव मिळेल, एका धावेपेक्षा काही मिळणार नाहीये. आणि मी सातत्याने म्हणतो ना की आयुष्यामध्ये क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नाहीये. म्हणून तुम्हाला जर यश मिळवायचं असेल ना तर तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा ही करावीच लागते. कारण की असं म्हणतात ना की यावेळेला फक्ताने फक्त स्लाइस केले, सन्मान दिलाय. शेवटचा बॉल गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला शेवटच्या बॉलवरती सन्मान दिलाय. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. 1 षटकानंतर धाव संख्या जाऊन पोहोचले. एकंदरीत नेल्सनकडा 11 धाबा. एक छोटासा ब्रेक देऊया संधी डिस्क जॉकीला. एक बॉलरची लावतोय तो ही तर क्रिकेटपटूंची
क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. बघा पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झालाय. एकही गडी अजून देखील बाद झाले नाहीये. एक चांगली पार्टनरशिप दोन्ही संघांनी यावेळेला सजवले गेले. धाबा झाल्यात 11 धाबा. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज स्वतःचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी त्याला देखील प्रमोशन केलं गेलं, प्रमोट केलं गेलंय. तो देखील ट्रॅकवर आणला गेला मिस्टर सागर. एकीकडनं दोन्ही संघ आपण पाहतोय नार्ली बॉय स्टार आणि एकीकडनं आपण युवा स्टार. युवा स्टार या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून आम्ही प्रथम फलंदाजी करू आणि पहिल्या षटकामध्ये 11 धाबा. बघा या सामन्याचा मोनोपोली जर आपण पाहिला ना तर सामना अजून देखील डौलामाई स्थितीमध्ये आहे. यावेळेला कुटप्प्याचा बॉल होता, त्याला शॉटॉम्पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र याही वेळेला फटका फसला होता आणि त्यावर 2 धाबा मिळतील. 2पेक्षा काही जास्त मिळणार नाहीये. 2 धाब्याने संघाच्या खात्यामध्ये होते वाढ. 13 धाबा आपण धावपलकावरती पाहतोय. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. एक एक धाव घेऊन तुम्हाला डाव पुढे न्यावा लागेल कारण क्रिकेटच्या खेळामध्ये यावेळेला मिस्टर स्ट्रोक पहिला विकेट इथे प्राप्त केला जाईल का? यस डेफिनेटली. यावेळेला पहिल्या विकेटचं पतन आणि टीम जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने एकंदरीत युवा स्टार या संघाला पहिल्या विकेटचं पतन लागलं गेलंय. मिस्टर ऋतिक बाद. ठाणे जिल्ह्याचा मिस्टर 360 मनीष कोलेकर मारतोय 50. मनीष कोलेकर मारतोय 50 मनीष कोलेकर मारतोय 50. आज शिट्टी व पडतय पब्लिकची शिट्टी एकवीर आई माझी साऱ्यांच्या पाठी विराई माझी साऱ्या तर व्हॉट इज यस डेफिनेटली 3.5 शक्तिपीठांपैकी एक माझी कारल्याची एकविरा माऊली आई बहीण पत्नी आणि मुलगी अशी 3.5 शक्तिपीठ आणि खऱ्या अर्थाने माझी कारल्याची एकविरा माऊली आणि त्याच माऊलीचं हे देखील गीत आपल्यापर्यंत पोहोचलं गेलंय. यावेळेला चिंडूला हॅमर केलंय बराच वेळ मध्ये. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे का? यस. यावेळी लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये आला आणि आल्या आल्या मात्र फलंदाज आला. यावेळेला दाखवला गेलंय चले जावचा इशारा. बॅटर इज नाव बॅक टू दी पवेलियन. पाठी एक विराई माझी साऱ्यांच्या पाठी. योगेश म्हात्रे प्रताप जाधव श्रीमलंग पट्टीची वाढवतात शान. योगेश म्हात्रे प्रताप जाधव श्री मलंगपट्टीची वाढवतात शान. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. यस क्रिकेट आमचा जीव की प्राण. बघा आम्हाला एक वेळेस जेवायला नाही दिलं तरी चालेल, एक वेळेस आम्हाला काही खायला दिलं नाही तरी चालेल, पण क्रिकेट आम्हाला नक्कीच खेळायला द्या. क्रिकेट आमचा जीव आहे, क्रिकेट आमचा प्राण आहे, क्रिकेट आमची श्वास आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या नसानसामध्ये भरलेला कोणता खेळ असेल ना तर तो हाच टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. आणि या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं पारितोषिक आपण पाहतोय. त्याचबरोबर सर्वाधिक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या लखलखत्या ट्रॉफ्या आणि खऱ्या अर्थाने रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की कुठला संघ या लखलखत्या ट्रॉफीवरती आपल्या नावाचं अधिराज्य गाजवेल. चला गोलंदाज इज नाव ऑन अ हॅट्रिक. विकेट हॅट्रिक संपादित केली जाईल का? हो, यावेळेला वेगवान बॉल पडल्यानंतर चेंडूचा काटा हलता राहिला, थोडासा चेंडू सबमरीन राहिलाय. गोलंदाज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर हॅट्रिक सिद्ध करू शकला नाहीये. मात्र डॉट बॉलची सांगता ती वारंवार कुठेतरी इथे होत असताना जास्तीत जास्त डॉट बॉल मात्र चेंडू यावेळेला गोलंदाजाने हाताळलेत. यावेळेला देखील फटका बसला जेल. सेकंड अटेम्प्ट मध्ये तो जेल देखील ड्रॉप झालाय. बघा सातत्याने गोलंदाज चांगली कामगिरी करतोय, मात्र क्षेत्ररक्षक आहे ना ते थोडंसं खराब. गोलंदाजाला पाठीचा कणा कोण म्हणतात ना तर क्षेत्ररक्षक.
बुडत्याला काठीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार. याही बेलेला लोवर फुलटॉस बॉल, फक्त दिशा दाखवले. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव. षटक क्रमांक जर आपण पाहिलं दुसरं ते देखील मार्गस्थ आलंय. धावसंख्या जाऊन पाहिली, तपासून पाहिली तर फक्त आणि फक्त 8.00च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये तुम्ही धावा जमवल्यात, अर्थात 16 धावा. लगेच आपण पाहतो हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा हॅलो, ठाणे जिल्ह्यानं हाय थँक्यू लय थँक्यू. इट इज यस, डेफिनेटली जाऊया मैदानाच्या दिशेने. स्वतःचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार आलाय. संघाचं तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक कर्णधाराने त्याच्याकडे 6 चेंडूचा खेळ परिपूर्ण करण्यासाठी विश्वास दाखवला गेलाय. आणि असं म्हणतात ना की कॅप्टन लिडिंग फॉर दी फ्रंट. मात्र कर्णधाराने आता विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला सार्थकी या गोलंदाजाला ठरावं लागेल. ओमकार, ओहो, पहिलाच बॉल देह यष्टीवरती जाऊन लागणारा बॉल. पहिल्याच बॉलवरती अपील केली होती, मात्र अपीलचा प्रभाव यावेळी पंचांवरती नाहीये. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये तक धरून उभं राहत असताना योग्य तो डिसिजन देत असताना आपण पाहतोय. यस, विकीची सुतार साहेब, त्याचबरोबर जहेश वाह, या वेळेला शॉर्ट ऑन पुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल आलाय. 1 बाउंड, सीमा रेषा पार, चौकार 4 धाबा. भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी. हे भिवंडी शहराची शान हाय. थँक्यू डीजे. बघा, मागचा चेंडू खऱ्या अर्थाने फलंदाजासाठी मेजवानी होती. फलंदाजाला जास्तीत जास्त वेळ भेटला आणि वेट करून मात्र चेंडूला ठिकाणामध्ये परावर्तित केला. वा, याही वेळेला मोठा स्ट्रोकची निवड. क्षेत्ररक्षक होता तिथे, मात्र त्याला फक्त आणि फक्त प्रेक्षकाची भूमिका पार पडणारा चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. नो चान्स फॉर द एनी फिल्डर. षटकार 6 धावा. या षटकाराच्या मदतीने पुन्हा गोलंदाज थोडासा कुठेतरी खर्चिक ठरला यावेळेला देखील. वा, मागचा घुटना टेकवलाय आणि चांगला शॉट सिलेक्शन प्रॉपरली होतं. मात्र असं म्हणतात ना की चांगल्या माणसांना विरोधक, सुंदर फटक्यांना क्षेत्ररक्षक आणि लांबच्या रस्त्याला गतिरोधक हे नेहमी आडवे येचत राहतात. हे त्यांचं कामच असतं. पुन्हा एकदा 2 धाबा कन्वर्ट केल्या. या 2 धाब्याने धावपलकेमध्ये वाढ 29 धाबा. धावपलकेवरती 29 रन्स इन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेला वा, काय पीक केलाय. खऱ्या अर्थाने मिस्टर हार्दिक पांड्या यांची आठवण देणारा जसा चेंडू पडला ना तसा मात्र बॉटम हँडचा योग्य तो वापर केला आणि सरळ चेंडूला गुल केलाय सीमेरेषेच्या अगदी बाहेर. षटकार. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरीवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला. असतो सपोर्ट दादाला. असतो सपोर्ट दादाला. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी. धन्यवाद डीजे. यस, डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये विश्वासने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. आणि असं म्हणतात ना की तुमच्याकडे आत्मविश्वास असेल ना तर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामधून तुम्ही तुमची सुरुवात करू शकता.
पण मित्रांनो तुमच्याकडे विश्वास असायला हवा, आत्मविश्वास असायला हवा, अतिविश्वास कधीही असायला कामा नये. याही वेळेला पुढचा बॉल तो देखील हॅमर केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग लेग मध्ये एकच धाव. या एक धावेने जर आपण पाहिलं ना तिसऱ्या षटकाची झाली समाप्ती. तिसरं षटक प्रगतीपद असताना गोलंदाजाने एकंदरीत धावा खर्च केल्यात आपण पाहिलं तर 20 धावा गोलंदाज ओमकारने आणि धावफलक जाऊन पोहोचलाय एकंदरीत 36 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. एक छोटासा ब्रेक आणि होईल मात्र इथनं स्लॉग ओव्हरला सुरुवात. हे कोण रे आला ससू नवगरवाला, हे कोण रे आला ससू नवगरवाला, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. थँक्यू डीजे. यस आपण विश्वासला पाहतोय जो विश्वास वैयक्तिक 10 चेंडू आणि 28 धाबा इंडिव्हिज्युअली खेळतोय. वा याही वेळेला चेंडूला पिक केलंय. मिनी हेलिकॉप्टर उडवला गेलंय. तिथे फंबल झालाय आणि फंबलचा फायदा 2 धावेमध्ये गॅम्बल देखील झालाय. वा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चित्ताच्या चपलाईने आणि हरणाच्या गतीने परावर्तित केल्या देखील. 2 धावेने संघाच्या खात्यामध्ये होते बाद. धावफलक जाऊन पोहोचलाय 38 धावा. बघा येणारे 5 चेंडू जर विश्वासने फेस केले ना तर जी धावसंख्या 50च्या घराच्या पुढे देखील जाऊ शकते. विश्वासने स्वतःवरती दाखवलेला विश्वास आणि विश्वासवरती दाखवलेला संघाने विश्वास आज सार्थकी ठरतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र खऱ्या अर्थाने नो बॉल. बघा क्रिकेटमध्ये टप्पा एक खूप इम्पॉर्टंट असतो. जसा काही बाहुबलीमधील कटप्पा आणि क्रिकेटमधील टप्पा या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. तुम्ही लेंथ लाईन मध्ये बिघाड केली, पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलं. नो बॉल. इथनं पुढचा बॉल फ्री हिट. हो 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 दर्जेदार बॉल. वा फॅन्टास्टिक बॉल. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं 3 यस्त्यांच्या अगदी वर्ण यस्त्यांना मिस करत गेला. एक फ्लाइंग किस करत गेला आणि टाटा हॅलो बाय बाय करत गेला. डॉट बॉल. फ्री हिटचा चान्स होता. विश्वास मात्र ती मेजवानी उठवू शकला नाहीये. यावेळेला मोठा प्रहार. आता मात्र फटका बसला. जेल तो देखील ड्रॉप झालाय. बघा मैदानाच्या आतमध्ये विश्वास मात्र नशिबाचा की फॅक्टर घेऊन आलाय की काय. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. जरी तुम्ही मेहनत कराल ना तरी देखील नशिबाची साथ देखील तुमच्यापर्यंत असायला हवी. कारण आपण संघ पाहिलं, एकीकडनं दक्षिण आफ्रिका पाहिलं, एकीकडनं न्यूझीलंड संघ पाहिलं. या संघाची जर आपण मेहनतीचा विचार केला ना तर खूप सारे मेहनत करतात, मात्र नशिबाची साथ त्यांना देखील मिळत नाहीये. तर आपण तर साधे खेळाडू आहोत. वा काय चेंडूला हॅमर केलंय. चेंडू सरळ चालाय सीमा रेषा पार. हा गेलाय नायगाव स्टेशन वरती. षटकार. धन्यवाद डीजे धन्यवाद. वा काय विश्वासची फटकेबाजी आवडली असेल ना तर नक्की टाला झाल्या पाहिजेत. आणि असं म्हणतात ना की काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं बनवा ना की नाव घेताच आपलं प्रत्येक काम झालं पाहिजे. यस यावेळी दबाव 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 कोणावरती असेल ना तर गोलंदाजावरती. असं म्हणतात ना की चहात पडलेलं बिस्किट, प्रेमामध्ये पडलेलं पोरग आणि प्रेशरमध्ये आलेला गोलंदाज हे काहीच कामाचे नसतात. याही वेळेला असं वाटतं की हा फलंदाज घरून त्याच्या बॅटला 6चा पाडा शिकून आलाय की काय. मात्र यावेळेला जर आपण पाहिलं तर झेल तो देखील यस झेल तो आपण पाहिलं तिथे तर थोडासा फंबल झाला होता.
पंच या बॉलवर धावा किती 2. यस थँक्यू. कारण आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहोत तिथून बॉल हा आम्हाला देखील कन्वर्ट करता आला नाहीये. याही वेळेला बॅटचा योग्य तो वापर केलाय. बॅट स्विंग प्रॉपर आहे आणि यस वाऱ्याच्या वाटेवरती आणि वाऱ्याच्या लाटेवरती सरळ चेंडू चालाय सीमा रेषा पार. शेवट गोड करणारा हा षटकार धावसंख्या जाऊन पोहोचले 56 धाबा आणि 57 धाब्यांचं टार्गेट. यस डेफिनेटली विश्वास 17 बॉल 46 धाब्यांची वैयक्तिक नॉट आउट केली. यस विश्वासाठी टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. धावा तुम्हाला प्रतिस्पर्धी संघ इजीत देत नाहीये. तुमच्याकडे असलेली कला कौशल्य आणि गुणवत्ता यांच्या जोरावरती तुम्हाला धाबा गोला कराव्याच लागतात. छोटासा ब्रेक आणि इथनं मात्र 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 57 धाबा चेस होतील का डिफेन्स होतील. शेत गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. त्याच्या संगतीला दुनिया सारी अशी शेतची अदाई न्यारी. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. पालघर जिल्ह्याची शान आहे र. वसई शहराची शान आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ Thank you, DJ. पाटीलच्या या Thank you, नावात DJ. दम आहे र. चला NCC नायगाव आणि त्याच्या विपक्ष जर आपण पाहिला तर टोकपाडा 11 दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज टॉस बॉक्समध्ये या विनंती असेल. आपण या अगोदर आवाज ऐकला सौरभ भगत व्हॉइस ऑफ वाडा. चला पुन्हा एकदा आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. आपण पाहत आहोत श्री विजय शेठ पाटील साहेब पुरस्कृत झुंजार स्पोर्ट आयोजित स्वर्गवासी जमना बिस्तू सुतार आणि या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हा आम्हा सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल या ऐतिहासिक मैदानावरती म्हणजेच नायगाव कोलीवाडा ह्या मैदानावरती. ह्या मैदानाचा विचार केला तर या मैदानावरती एक मोठी स्पर्धा गेल्या 2-3 वर्षा अगोदर आपणास भेटीला येऊन गेली. ती म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये या मैदानावरती तारे सितारे यांचे पाय देखील या स्पर्धेला लागले गेले. म्हणजे एकंदरीत जर पाहिला तरी हा मैदान आपण जर विचार केला तर नायगाव परिसरातून एक ऐतिहासिक मैदान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. वसई तालुक्यातून एक ऐतिहासिक मैदान ज्याच्याकडे पाहिलं जातो तो हा मैदान म्हणजेच नायगाव वाल्मिकेश्वर मैदान. आणि पुन्हा एकदा या रन चेसमध्ये आम्ही तुमचं सहर्ष करीत आहोत स्वागत. आमच्या जोडीला जोडले जातील वाड्याचा आवाज सौरभ भगत. यस टॉस बॉक्सकडे देखील आपण जाणार आहोत. तिथे मात्र 2 कर्नर आपल्या जोडीला जोडले जातील. एका साईडला गिरीज परिसरातून आलेला हा संघ म्हणजेच टोकपाडा 11 हा संघ आणि त्यांच्या विपक्ष जर आपण पाहिला तर NCC नायगाव हा संघ म्हणजे एक नायगाव परिसरातील तर दुसरा गिरीज या परिसरातील एकमेकाच्या विरोधात कित्येक वेळा उभे झाले आहेत. परंतु आज या लाईव्ह मॅचमध्ये झुंजार स्पोर्ट आयोजित स्वर्गवासी जमना बिस्तू सुतार पर्व 3 मध्ये कोण कोणाला पराभूत करेल हे आपण पाहणार आहोत. हॅलो चेक. NCC नायगाव विन द टॉस. प्रथमतः तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकलात. तुमचा डिसिजन काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलाय. मैदानाची रूपरेषा आणि आयोजनाबद्दल काय बोलाल? मैदान एकदम खूप चांगलं आहे. तर चेस करायला चेस होतो चांगला. तुमच्या वाटेला तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण निवडलाय. मग 4 षटकामध्ये कमीत कमी धावा किती असतील आणि ते गोलंदाज कोण असतील ज्यांच्यावर तुमचा जास्त विश्वास असेल? रुपेश आहे, दीपेश आहे, प्रफुल आहे. हे चांगले गोलंदाज आहे. यस डेफिनेटली NCC नायगाव म्हटलं तर खऱ्या अर्थाने तुमचं होम ग्राउंड देखील असू शकतं. याच परिसरात तुमची टीम आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगली स्पर्धा भेटीला आली. तुम्हाला देखील मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. जिथे आमचे दुसरे टीम पाहतोय आपण टोकपाडा 11 संघ. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर निर्णय काय असता? फिल्डिंग असते. आता निर्णय तुमच्या विपक्षात आलेला नाही आहे. तुमच्या वाटेला प्रथम फलंदाजी आले. मग प्रथमचा फलंदाजी करत असताना किती टार्गेट असेल? 40. तुमच्याकडील बॅटर त्यांची नावं आणि सर्वात इम्पॉर्टंट खेळाडू कोण असेल?
अतुल आहे, रोशन आहे आणि विघ्नेश आहे. यस, अतुल, विघ्नेश अशी संपूर्ण नावं तुम्हाला देखील पुढील वाचण्यासाठी शुभेच्छा. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने आमचे को कॉमेंटेटर त्यांच्यापर्यंत पोहोचूया. चला थँक्यू सौरभ भगत. आपण चेसिंगला जिथे जाणार आहोत तिथे पहिल्या बॉलवरती काय घडतं तर 57 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिला तर मिस्टर सागर गोल्डन डकचा शिकार होऊन येईल तंबूच्या आसऱ्याला. 57 धाव्यांचा टार्गेटचा पाठलाग करत असताना थोडंसं दडपण आहे, परंतु विचार करणं गरजेचं आहे, कारण हवेचा वेग जर आपण पाहिला तर उजव्या हाताच्या फलंदाजाला हा सपोर्ट करत असताना म्हणजे 57 धावा तुम्ही चेस करता जरूर, परंतु तुम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचमध्ये आहेत. जिथपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळाल, प्रत्येक ओव्हर मागे 15-17 धावा तुम्ही काढलात तर मात्र तुम्ही या मॅचमध्ये जिवंत राहाल. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. चला दुसरा बॅटर जर आपण पाहिला तर मिस्टर नीरज. यावेळेस जर आपण पाहिलं पंचांकडे पाहिले जाते, यस पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि आपल्यापर्यंत निर्णय कळवला की वाईट चेंडू आहे. वाईट चेंडूनी धावसंख्या पुढे सरसावेल, टीमचा खाता ओपन इथे मात्र होईल 1 धावेनं. गोलंदाजी ट्रॅकवरती मिस्टर विश्वास ज्यांनी अप्रतिम बॅटिंग केली होती, 57 धावेंवरती पोचून ठेवलं खऱ्या अर्थाने आपल्या टीमसाठी. मैदानाच्या दिशेला आपण जाणार आहोत. यावेळेस थोडासा लोअर फुट चेंडू मिडॉनला क्षेत्ररक्षण आहे, चेंडूला अडकेपर्यंत 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु कुठलाही जोखीम पत्करणार नाही. इकडनं एका धावेवरती दोन्ही खेळाडूला थांबावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोचेल ती म्हणजेच 2. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडूचा खेळ झाला तो म्हणजेच 2. चला मैदानाच्या आतमध्ये बॅट पुरवायची आहे. चला लवकर त्वरित घाई करायची, प्लीज उठा, 12वा खेळाडू जायचा आहे. 57 धावेंचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती बाद झाला मिस्टर सागर, ज्यांनी कुठली फोडली नाही घागर, त्याचीच फोडली गेली घागर आणि तो मात्र शून्याचा चष्मा घालून माघारी परतवला गेला. इकडनं जर आपण पाहिलं तर मिस्टर नीरज आणि त्याच्या जोडीला मिस्टर वैभव. इकडनं 56ची गरज असेल, अब तक 56 आपण पाहिलं आहे. इकडनं 56 कोण पूर्ण करेल, कोण आपला हात पूर्ण करेल नार्ली बागसाठी, कारण नवीन संघ आहे परंतु त्या घास मैदानावरती या संघाने देखील आपली मजबूत बॅटिंग दाखवली आहे. इकडनं पुन्हा एकदा वैभव. यावेळेस उलटा पुलटा केल्याचा शॉट होता, कव्हर पासून थोडासा क्षेत्ररक्षण पुढे सरसावला गेला. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न आहे, यस इट इज 2 धावा साध्या स्वरूपामध्ये परिपूर्ण होत असताना धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच एकंदरीत 3 या आकड्यावरती. कालचा दिवस जर आपण पाहिला तर कालचा दिवस अतिशय दणादणून काढला गेला बॅटिंगच्या जोरावरती. मिस्टर राहुल गोंड अँड बेनापट्टी संघ वसई तालुका नव्हे तर पालघर जिल्ह्यामध्ये या संघाचं नाव आहे. यावेळेस फुलटॉस बॉल लोअर फुलटॉस होता, त्याला मात्र मिड विकेट रिजन मध्ये फेकून दिलंय. पायामध्ये वाढवला अंतर आणि चेंडूला केलंय अंतर, षटकार. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्याने हायलय भारी. थँक्यू डीजे. काय फटका आहे, फार लोअर फुलटॉस होता, थोडंसं चेन ऑफ पेस केलं होतं परंतु त्याला वलकला. पायावरचा चेंडू जिथे जायला पाहिजे होता तिथे मात्र त्याची दिशा आणि दशा दोन्ही दाखवली गेली मिस्टर वैभव याने. आता थोडंसं दडपण असेल विश्वासवरती देखील, कारण चांगली गोलंदाजी करत होता विश्वास देखील. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा फुल टच बॉल, पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिलंय सीमारेषा पार. ट्रेन मध्ये आला भैया आणि देऊन गेला ताता थैया, षटकार. थँक्यू. यावेळेस जर आपण काय पाहतो तर ट्रेन मध्ये आला भैया, त्याने केला ताता थैया. मैदानाच्या आतमध्ये आहे मिस्टर भावेश आणि बॉलला करतो ताता थैया. अजून एक लगातारचा दुसरा षटकार. पुन्हा एकदा मैदानाच्या जाणार. यावेळेस काय फटका आहे, मिनी हेलिकॉप्टर होता, मिडॉनला क्षेत्ररक्षण आहे, चेंडूला अडकेपर्यंत 1 धाव परिपूर्ण होईल. एका धावेवरतीच थांबावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या मदतीने 17ला 1 विकेट आहे. पॉवर प्लेचा पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जी पॉवरफुल बॅटिंग होणे गरजेचं होतं ती मात्र इथे वैभव करत असताना.
चला यावेळी जर आपण पाहिलं तर 57 धावेंचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात मी तर म्हणेन. ज्याप्रमाणे विश्वासनी बॅटिंग केली होती त्याचप्रमाणे इथे मात्र वैभव बॅटिंग करत असताना पहिले 3 चेंडूचा खेळ चांगला होता. विश्वासची लाईन एंथ लेंथ तितकी चांगली होती. त्यानंतर तो लोअर फुलटॉस बॉल आणि त्याच्यानंतर थोडीशी मात्र लाईन एंथ लेंथ बिघडली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला तो म्हणजे भावेश यांनी. त्याच्या बॅटमधून षटकार 2 आले. त्याच्या धावा जर आपण पाहिल्या तर त्याच्या धावा एकंदरीत 4 चेंडूला सामोरे गेला. 4 चेंडू मागे 15 धावावरती खेळत असताना वैभव आपण पाहतो मिस्टर नीरज त्याला साथ देईल. यावेळेस पंच आपल्या बाजूला वळले जातील. पंचांचा निर्णय येईल. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटने 1 धावा अजून ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोचेल ती म्हणजेच एकंदरीत 18 या आकड्यावरती. पुन्हा आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर गौरव यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता थोडंसं जागा बनवण्याचा प्रयत्न भावेश यावेळेस तुमच्या समोर जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला चांगली बॅटिंग करत आहे. समोरच्या फलंदाजाला काय करायचं आहे तर समोरच्या फलंदाजाला त्यांना सिंगल काढून त्यांना मात्र स्ट्राईकवरती आणण्याचं काम करण्याचं गरजेचं आहे. कारण इकडनं जर पाहिलं तर भावेशला कुठल्याही प्रकारच्या दबावामध्ये आणणं गरजेचं नसेल. कारण ज्या बॅटरच्या बॅटमधून षटकाला त्याला स्ट्राईक होणं आणणं गरजेचं आहे. यावेळेस जर आपण काय पाहतो तर यावेळेस डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये मनगटाचा वापर केला आणि बॉलला मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये डिपॉझिट केला. 6 करता षटकार. थँक्यू. चला आता मात्र समोरच्या विपक्ष संघाला चर्चेत आणण्याचं काम नीरज यांनी देखील केलं आहे. एकंदरीत पहिल्या बॉलवरती जेव्हा विकेट गेली होती कदाचित विचार केला असावा यस स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर मिस्टर भावेश यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. बॉल मात्र निघून चालला आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. 6 करता षटकार. काय बॅटिंग करताय. थँक्यू डीजे. यावेळेस काय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहे. ज्याप्रमाणे विश्वास एकटा उभा राहिला होता आणि एकट्याने मात्र 57 धावा केल्या होत्या त्याप्रमाणे भावेश देखील मैदानाच्या आतमध्ये जिथपर्यंत नार्ली बाग संघासाठी उभा आहे. नार्ली बाग या मॅच मध्ये जिवंत राहील. या मॅच मध्ये जिवंत राहील. पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाज मिस्टर ऋतिक वरती थोडासा दबाव असेल कारण मागच्या 2 चेंडू मागे 2 षटकार आले आहेत. भावेशाच्या बॅटमधून मात्र अतिशय गणागाती प्रहार. यावेळेस वाह काय बॉल आहे. थोडासा कमबॅक करणारा बॉल गुडलँड स्पॉट वरती पडला. थोडीशी उंची जास्ती आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा विश्वास दाखवावा लागेल. तुमच्याकडे चांगले चेंडू आहेत. ते चेंडू चांगले वारंवार लाईन अँड लेंथ वरती त्या टप्प्यावरती टाकावा लागेल. थोडासा बॅट्समनला थोडासा प्रयत्न करावा लागेल. असे चेंडू टाकणं गरजेचं आहे कारण फुकटचे चेंडू देणं गरजेचं नसेल. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षण आहे. दीपक चेंडू खाली येईपर्यंत 1 धाव पूर्ण करेल आणि एका धावेवरती इकडनं मात्र थांबावं लागेल. 1 धावेने धावसंख्यामध्ये वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 31. 31ला 1. नार्ली बाग हा संघ 57 धावेंचा पाठलाग करत असताना अजून तरी मॅच मध्ये जिवंत आहेत जिथपर्यंत मिस्टर भावेश मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. आता मात्र मिस्टर नीरज काय काम करतील का. नीरज देखील तेच. यावेळी जाग्यातून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलं जातं. पंचांनी मात्र कुठला इशारा दिला नाही आणि यावेळी जर आपण पाहिलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर नार्लीबाग संघाच्या आपण धावा पाहिल्या तर धावा उभ्या त्या म्हणजेच 31. अजून जरी आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ असेल. 12 चेंडू मागे जर पाहिले तर 12 मध्ये 26. 12 मध्ये 26. 12 आणि 26चं इक्वेशन आहे म्हणजे 13 सरासरी तुम्हाला धावं गरजेचं असेल. भावेश याची खेळी
फार महत्त्वाची असेल, कारण भावेश जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तिथपर्यंत ही मॅच नार्ली बागसाठी जिवंत आहेत. एक आपण भावेश पवार गोरसाईचा पाहिला, एक भावेश आपण उजव्या हाताचा, परंतु तीच कामगिरी करत असताना नार्ली बाग संघाला पाहत आहोत. 12 मध्ये 26 ची गरज, 13 ची समीकरण आहे आणि आपला हात कोण उंच करेल. नार्ली बागकडनं तर भावेशने हात उंच केला आहे, परंतु युवा स्टार संघाकडनं कोण आपला हात उंच करेल हे आपण पाहणार आहोत. जिथे मात्र दीपक आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती, ज्याला मात्र भूमरो या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली, तो खेळाडू आज नायगाव या परिसरात दाखल झाला आहे. आणि युवा स्टारचा जर विचार केला ना, तर युवा स्टारनी या मैदानावरती दुसरं पारितोषिक मारण्याचा पराक्रम आपल्या नावावरती केला आहे. यावेळेस पुन्हा आपण जाणार मैदानाच्या दिशेला. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला केला गेला. पॉईंट रिझनमध्ये जर पाहिला तर चेंडू थोडासा वाईडिश थर्ड मॅन रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव परिपूर्ण होईल आणि एका धावेनीच आता मात्र सॅटिस्फाईड व्हावं लागेल भावेशाला. इकडनं 11 मध्ये 25 ची गरज. इकडनं नीरजाला देखील चांगली साथ द्यावी लागेल. भावेश एकी हाताने मात्र किल्ला लढवत असताना, एका बाजूने मात्र फायटिंग करत असताना, परंतु मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूनी बॅटिंग करावी लागेल, त्याला साथ द्यावी लागेल. इकडनं तर जिवंत राहायचं असेल या मॅचमध्ये, या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला जर थांबायचं असेल तर इकडनं 57 धाव्यांचा पाठलाग तुम्हाला पूर्ण करावा लागेल, कारण मॅच ही शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, शेवटच्या बोलापर्यंत जाईल, यात कुठलीही मात्र शंका नसेल. चला पुन्हा एकदा हवेचा वेग जर आपण पाहिला तर जे उजव्या बाजूला जे आपण झेंडे पाहतो ते मात्र दर्शवितात त्या उजव्या हाताच्या फलंदाजाला हवेचा वेग आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉलवरती केला हल्ला. यस, बॉलवरती केला हल्ला, चेंडूने गाठला लांबचा पल्ला आणि नीरजने वाढवला स्कोरबोर्डचा गल्ला. हल्ला हल्ला हल्ला, षटकार. थँक्यू. काय बात आहे. पहा, नीरज देखील पार्टीमध्ये जॉईन झाला. भावेश एका हातातून किल्ला लढत होता, परंतु नीरज सांगतो मी देखील तुझ्या जोडीला उभा आहे, माझ्या बॅटमध्ये देखील ती ताकद आहे. पुन्हा एकदा आता थोडंसं दडपण असेल. यावेळेस बॅटची लिडिंग एज, ज्याला मात्र क्रिकेटच्या परिभाषामध्ये लेमन कट म्हटलं जातं, त्याला मात्र ब्रश करून शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे मात्र क्षेत्ररक्षण आहे. एक धाव परिपूर्ण आणि एके धावेने मात्र सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली, धावसंख्या जाऊन पोचली गेली, ती म्हणजेच 39 ला 1. धावसंख्या अजून तरी जिवंत आहे. इकडनं मात्र दोन्ही संघ आता मात्र दबावाखाली असतील. कोण लाईन पार करेल, जो या प्रेशरला ऑब्झर्व करेल, जो या प्रेशरला सोशेल, तोच मात्र ही लाईन पार करू शकेल, कारण जवळ जर पाहिलं तर चेसिंग त्याच रन रेटनी चालू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो मिस्टर भावेश. यावेळेस मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला केला गेला, क्रॉस बॅटने मात्र चेंडूला केलं गेलं. तिथे क्षेत्ररक्षण एकदा परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कॉल आहे का, परंतु चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. डीप मधून इतकं सोपं नव्हतं, इतकं साधं नव्हतं. 10 ते 12 पावलं मात्र धावले, त्यानंतर चेंडूला गॅदर केला आणि त्यानंतर फेकला, परंतु एकाच धावेवरती थांबवलं गेलं. इकडनं एक धावेने धावसंख्या 40. अजून तरी जर आपण पाहिलं तर 8 मध्ये 17 कोणाला मात्र होईल खतरा. पुन्हा एकदा मिस्टर नीरज बॅटिंग ट्रॅकवरती. यावेळी चांगला बॉल पुढ्यात टाकलेला खोलवर पद्धतीचा बॉल, खाऊ कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षण, एक धाव परिपूर्ण होईल. एका धावेवरती इकडनं थांबावं लागेल. इकडनं हा चेंडू दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण असेल. दीपकला देखील माहीत आहे की हा चेंडू किती महत्त्वाचा आहे. या बॉलवरती जर षटकार आला तर कदाचित सामना अजून नार्ली बागसाठी जवळ येईल, परंतु हा चेंडू तुम्हाला चांगला टाकावा लागेल. इकडनं भावेश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. भावेशला माहीत आहे की हा चेंडू किती महत्त्वपूर्ण आहे. चला, दीपक विरुद्ध आपण जर पाहिलं तर मिस्टर भावेश. यावेळी आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु काय आपण पाहतो तर रन इथे येणार नाही. निर्णायक बॉल होता, परंतु निर्णायक बॉलवरती रन्स आल्या नाही. धावसंख्या जर आपण पाहिल्या तर धावसंख्या उभ्या आहे, ते म्हणजेच 3 षटकानंतर 41 या आकड्यावरती जाणार आहोत. ब्रेकमध्ये जाता घेणार आहोत संगीतला आणि येणार आहोत 6 मध्ये 16ची गरज पूर्ण करण्यासाठी.
6 मध्ये 16ची गरज. चला पंच जयेश नम थोडीशी घाई करायची आहे कारण आज पूर्ण सामने आपण 4 षटकाचे खेळवणं याची दक्षता घेणं गरजेचं आहे कारण आयोजकाचे नियम आहेत आणि स्पर्धा काय लाख मोलाची आहे. आदिवासी क्रिकेट टीमसाठी मात्र आपला टॅलेंट आपलं कौशल्य दाखवण्यासाठी एक खुला मैदानामध्ये जिथे मात्र आउटफील्ड आपण पाहिली तर जमिनीला आग लावणारी आउटफील्ड आपण पाहतो. प्रेक्षकांची चारी बाजूला तुडुंब गर्दी. यावेळेस आपण मैदानाच्या दिशेला जाणार जिथे मात्र नीरज असतील. यावेळेस थोडासा हलक्या हाताने चेंडूला मात्र टाकला गेला परंतु पंच आपल्या बाजूला वळले जातील आणि दर्शवलं जाईल की चेंडू वाईट आहे. इकडनं 6 मध्ये गरज असेल ती म्हणजेच 15. यस अजून तरी मॅच मध्ये नार्ली बाग आहेत. नार्ली बाग देखील आपल्या स्वतःला मात्र पुढे ठेवतील कारण 6 मध्ये 15 होऊ शकतात परंतु करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही. यावेळेस फुलटाच बॉल होता परंतु पंचांकडे पुन्हा एकदा वळले जातील. पंच पुन्हा एकदा दर्शवतील की चेंडू खराब आहे. पहा इकडनं 16ची गरज असताना आता मात्र गरज आहे ती म्हणजे 14ची. तुमच्या खिशामध्ये बॅलन्स कमी आहे आणि बॅलन्स कमी असताना थोडासा खर्च तुम्हाला कमी करावा लागेल. इकडनं थोडेसे खांदे थोडेसे झुकवले गेले. 57 धावांचा पाठला करतो तेव्हा असं वाटलं होतं पहिल्या चेंडू मागे विकेट आली थोडंसं दडपण येईल परंतु इकडनं नार्ली बाग देखील आता मात्र जिवंत असतील. यावेळेस पुन्हा एकदा पंच वळतील का. इकडनं डॉट चेंडूची घोषणा येते. इकडनं नीरज स्वतःवरती दडपण आणत असताना कुठेतरी भावेशला स्ट्राईक वरती आणावं लागेल. नीरजाच्या बॅटमधून षटकार आला आहे परंतु भावेश या मॅचची रूपरेषा बदलत असताना आपण पाहिले आहेत. 5 मध्ये 14ची गरज. इकडनं 2 षटकार तुम्हाला खेचावे लागतील. काहीतरी कान मंत्र देत असताना नीरज यांना देखील आपण भावेश यांना पाहत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती मिस्टर. यावेळेस मिड विकेट मध्ये चेंडूला खेळलं गेलं तिथे मात्र एक धाव परिपूर्ण होईल का. यस एका वरतीच थांबावं लागेल. इकडनं 3 मध्ये 13ची गरज. 4 मध्ये 13ची गरज. 4 मध्ये 13ची गरज म्हणजे इकडनं एक चेंडू फार महत्त्वाचा असेल. काय कान मंत्र दिला जातो दीपकचा जर आपण कान मंत्र पाहिला तर ते सांगत असताना की चेंडू थोडासा पुढे टाकावा कारण तुम्ही पुढे टाकला तर बॅट्समॅन आडव्या बॅटने खेळतो त्या कारणावास्तव चेंडू निर्धाव जाऊ शकतो. हे मात्र कान मंत्र असतील. मंगेश देखील लॉंग ऑफवरनं आले. मिडांवरनं जर आपण पाहिलं तर मिडांवरनं विजय देखील पुढे सरसावले गेले. चला थोडासा उशीर होतोय या स्पर्धेसाठी तेव्हा त्या कारणावास्तव तुम्ही थोडीशी घाई करा. यस थोडंसं स्पोर्टमॅन स्पिरिट तुम्ही देखील दर्शवायचं आहे. या वेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पंच यस पंच लेट का होईना पण तो थेट आपल्या बाजून वळले आणि दर्शवले की वाईट. यस रिव्ह्यू घेतला गेला इथे मात्र बॉलिंग टीमकडनं फिल्डिंग टीमकडनं आणि आपण जाणार आहोत ऑफिशियल पंचांकडे जिथे मात्र आपल्या जोडीला उपस्थित असतील. थर्ड पंच म्हणून जितेश सुतार करण सुतार आपल्या जोडीला असतील. यस पंचांचा इशारा वाईट असेल. डिका स्पोर्टच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर परफेक्ट पिक्चर इथे टिपलं जात आहे. अतिशय चांगला कॅमेरा वर्क आपण पाहतो डिका स्पोर्टच्या माध्यमातून आणि मात्र पंचांचा डिसिजन जो ऑफिशियली आला तो मात्र मैदानाच्या आतमध्ये कायम राहील. 4 मध्ये 12ची गरज. इकडनं पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र भावेश सुद्धा थोडंसं दडपण आहे कारण याच्या अगोदरचे सर्व चेंडू बॅटवरती लागत होते परंतु इकडनं आता थोडंसं दडपण आहे. थोडासा स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल कारण या अगोदर तुम्ही चांगला खेळल्यात. इकडनं चांगलं खेळलात तर मात्र पुढे जाल ही मात्र दक्षता घेणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेला जाणार आहोत. इथे मात्र बॉलला चेंडूला उडवला आहे. क्षेत्ररक्षण आहे पाहत राहील. इकडनं बॉल निघून जाईल. वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा पाला. वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा पाला. दूर दूर मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. षटकार. थँक्यू डीजे. यस एक बॉल वरती फिल्डिंग पुन्हा एकदा जवळ येऊन कान मंत्र देत असताना 2 मध्ये 6. चला पंच थोडीशी ताकीद द्यायची आहे
सामन्याला उशीर होत आहे, कारण 4 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या अवधीमध्ये संपवणं गरजेचं आहे. परंतु जास्त वेळ चालला आहे. इकडनं भावेश आपण पाहतो ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल काय बिघडेल हे आपण पाहणार. 2 मध्ये 6ची गरज. कोण मात्र विजयाचा झेंडा फडकवेल. त्यावेळेस फुलटाच बॉल तिथे मात्र क्षेत्ररक्षण. एक डाव परिपूर्ण. इकडनं काय होते इकडनं काय बिघडेल. इकडनं काय बिघडते पहा. मैदानाच्या आतमध्ये लक्ष नसेल तर हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला तर आपण पाहिलं तर भावेश मात्र स्ट्राईक देत नव्हता, परंतु लेट सुटला. आणि इकडनं जर पाहिलं तर थोडासा लेट झाला. आणि जर पाहिलं तर जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये षटकार मारत होता तोच बॅटर आउट होत असताना आपण पाहतो. यस, विकी दर्शवितात की मिस्टर नीरज आउट आहेत. चला प्लॅनिंग करायचं आहे, परंतु पंचांचा डिसिजन निर्णय आहे याची दक्षता घेणं गरजेचं आहे. इकडनं जर आपण पाहिलं तर मिस्टर नीरज बॅक टू द पवेलियन होतील, परंतु न्यू बॅटर आपण जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच मिस्टर संजय. 1 मध्ये गरज असेल 5ची. काय सामना रंगतोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. हा सामना जर आपण पाहिला तर 57 धाव्यांचा पाठलाग करत असताना नार्लीबाग संघ आपण जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये फाईट चालू आहे. परंतु आपण पाहिलं तर भावेश यांनी काय केलं आहे. भावेशनी पहिला स्ट्राईक सोडली नाही, नंतर जी स्ट्राईक सोडली पुन्हा 2 रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये नीरज बाद झाला. हे जे तुमचं निर्णय आहे ते थोडंसं चुकीच्या बाजूनं वळेल का, कारण भावेश याच्या बॅटमधून अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला. इकडनं 5ची गरज. संजय मैदानाच्या आतमध्ये आला जरूर आहे, परंतु 1 मध्ये 5ची गरज असेल षटकार मारेल का हा प्रश्न आहे. संजय आपण पाहतो यावेळेस फुल टच बॉल आणि विजयाचा चेंडू जर आपण पाहिला, विजयाचा बॉल पाहिला तर निर्धाव चेंडू. ती जी धावा घेतली त्या धावेने मात्र समीकरण इथे मात्र चेंज झाला. आणि इथे मात्र नार्लीबाग संघ तुम्ही चांगला खेळलात, परंतु ज्या बॉलला भावेशला सामोरं जायचं होतं त्या बॉलला भावेश